जैन बोर्डिंग हॉस्टेल जागेच्या गैरव्यवहारावरून राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि थेट टार्गेट मुरलीधर मोहोळ यांना केलं जात आहे। आणि आत्ताच काही वेळापूर्वी त्यांनी जैन बोर्डिंग हॉस्टेल या ठिकाणी जाऊन जैन बांधवांशी चर्चा केली, तिथं असलेल्या महामुनींशी चर्चा केली, जे गुरु आहेत तिथं। अण्णा, काय नक्की आश्वासन तुम्ही आत्ता दिलेलं आहे त्यांना? पुढे कशा पद्धतीने वाटचाल असणार आहे? नाही, मागच्या काही दिवसात आपण पाहिलं की या सगळ्या विषयामध्ये मूळ विषय बाजूलाच राहिला आणि नको ते घाणेरडं राजकारण सुरू झालं। जैन बांधवांचा विषय हा कुठं निघून गेला आणि जो तो स्वतःची राजकीय पोळी भाजायला काहीतरी आरोप प्रत्यारोप करायला लागला। मी पहिल्या दिवसापासून सांगितले की कधीही जैन बांधवांनी या पुण्यातल्या माझ्यावर व्यक्तिगत स्वरूपात कधीही टीका केली नाही, माझं नाव घेतलं नाही। राजू शेट्टी आले, त्यांनी राजकारणासाठी, त्यांना माहीत नाही कशासाठी त्यांनी माझं नाव घेऊन निघून गेले। नंतर त्याचंच राजकारण इथं खूप खालच्या पातळीवर सुरू झालं। पण जैन बांधवांनी ह्याच्यात कधीच, कारण त्यांना माहिती होतं, मी ज्यावेळेस स्पष्टीकरण दिलं त्यानंतर माझी भूमिका स्पष्ट झाली, त्यावेळेस सगळ्यांच्या लक्षात आलं की या माणसाचा याच्यामध्ये संबंध नाही। आणि म्हणूनच ज्या विषयासाठी, आंदोलनासाठी जैन मुनी त्या ठिकाणी बसले, जे गुरुदेव त्या ठिकाणी बसले, त्यांनी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला आणि त्यांच्याही कदाचित सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आंदोलन कुठं दुसरीकडेच चाललं आहे, त्याचा गैरवापर दुसरे स्वतःसाठीच करायला लागले, राजकारणासाठीच करायला लागले। म्हणून 2 दिवसापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ करून आव्हान केलं कि आप पुणे के सांसद हो, आप केंद्र में मंत्री हो, ये पुणे के हमारे जैन समाज का जो इशू है इसके लिए आप आइए, हम चर्चा करेंगे, आप हमारे साथ खड़े रहिए। मला असं वाटतं की त्याच अनुषंगाने त्यांनी आज एक शिष्टमंडळ सुद्धा पाठवलं, ज्यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला बोलावलं आहे। जर त्यांना इतक्या मोठ्या माणसांना, खरं तर ही धार्मिक अधिष्ठान असलेली माणसं आहेत, मंडळी आहेत, यांना सगळं खरं माहिती असतं। जर त्यांना खरं असं वाटलं असतं की मी त्याच्यामध्ये आहे तर त्यांनी मला बोलावलं सुद्धा नसतं। पण हे सगळं समजल्यानंतर त्यांनी मला बोलावलं, मी तिथे गेलो आणि मी गेलो। मला माहिती आहे की आपण याच्यामध्ये काय आहोत काय नाही, ज्याने मला बोलावलं मी लगेच गेलो। त्यानंतर अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीची चर्चा आली। 200-300 समाज बांधव त्या ठिकाणी बसले होते। सुरुवातीला तेही बोलले, त्यांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आणि त्यानंतर मी आश्वस्त केलं, त्यांचं एकच म्हणणं आहे की या सगळ्या विषयात हा व्यवहार थांबला पाहिजे, रद्द झाला पाहिजे। जैन समाजाच्या साठीच्या मुलींना साठीचं ही जागा अशीच राहिली पाहिजे। तर मी त्यांना आश्वस्त केलं, का तर मी कधी लपवलं नाही, जो विकसक आहे तो माझ्या काही ओळखीचा नाही असं मी कधीच म्हणालो नाही। त्यामुळे मी त्यांना आश्वस्त केलं। मागच्या 4-5 दिवसापासून माननीय देवेंजीसुद्धा या विषयात सातत्यानं त्यांचंही आम्हाला असंच सांगणं की त्याच्यातनं काय मार्ग काढता येईल तो मार्ग काढला पाहिजे, जैन बांधवाला न्याय दिला पाहिजे, समाज बांधवांची ज्यांची जी भावना आहे ती लक्षात घेतली पाहिजे। आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार करता मी आज त्या ठिकाणी गेलो आणि मला असं वाटतं की त्यांनी पण सांगितलं कि भाई इसमें राजनीति मत लाओ, जिसको हमारी मदद करनी वो आ जाए, लेकिन राजनीति मत करो। त्यांनी ज्यांना कुणाला द्यायचा तो मेसेज त्या ठिकाणी दिला आहे आणि म्हणून मी आज तिथे गेलो, चांगली चर्चा झाली आणि मी ताबडतोब त्याच्यामध्ये हीच त्यांना प्रतिक्रिया दिली की पुढच्या काही दिवसामध्ये निश्चितपणे आपण माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं काही अपेक्षा व्यक्त केली इतक्या मोठ्या माणसांनी, त्यामुळे मी त्यांचा आशीर्वादही घेतला आणि त्यांना आश्वस्तही केलं। पुढच्या काही दिवसात निश्चितपणे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन, विकसक असतील, विकसकांनी कोणाशी ट्रस्टीशी बोलायचं असेल ते बोलतील आणि हा व्यवहार कसा थांबेल, कसा रद्द होईल यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार। विकसक जो आहे, बिल्डर जो आहे, तो तुमचा मित्र आहे, त्याच्याशी तुम्ही चर्चा करा, आजही लपवलं, त्याच्याशी चर्चा करून तुम्ही मार्ग काढणार, म्हणजे कसा संपवायचा तर शेवटी त्यांच्याशीच बोलावं लागेल। मी त्यांच्याशी बोलेन, ते त्या ट्रस्टींशी बोलतील ज्यांनी त्यांच्याशी। जैन जे धर्मगुरू आहेत, जैन समाज त्यांच्यासोबत उभं राहणार पण आहे। तुम्हाला असं काय वाटलं मी नाहीये? मी पहिल्या दिवसापासून सांगितलं। तुम्ही 18 दिवसांनंतर गेले, विरोधक असे आरोप करतायत की काल मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला काहीतरी तंबी दिली, मंत्रीपद जाऊ शकतं असं देखील म्हणले आणि त्यानंतर तुम्ही आज धावत गेला असा आरोप तुमच्यावर होता। त्यांचंच सांगायला मला आला असेल तर मी काहीच बोलू शकत नाही। नाही, कशाला मला सांगताय? मी जैन समाजाचा विषय मांडायला आलोय, तुम्ही मला ते विचारायला आलं, मी ते मांडणार आहे। ह्याच्यात विरोधक, मी तेच सांगितलं ना, विरोधकांचा विषय कुठं आला? त्यांनी त्यांची पोळी भाजून घेत आहेत, त्यांचा काय संबंध आला? तर मी उत्तर द्यायचं? मी काही उत्तर देऊ शकत नाही कुणाला। मला सांगायचं की त्या समाजाने, त्या समाजाच्या गुरूंनी माझ्याकडनं अपेक्षा केली तर मी ती त्यांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार। मी कधीच लपवलं नाही, ॲफिडेविट दिले माझे कोण मित्र कोण नाही आहे ते। त्यामुळे नव्याने हे प्रश्न परत का विचारले जातात मला माहीत नाही। आणि हे सेल डीड कॅन्सल होऊ शकतं का? त्या पद्धतीने आता पावलं उचलली करणार आहे त्यांना, मी विनंती करणार आहे। होऊ शकतं ना, का नाही होऊ शकत? त्यामुळे मी त्यांना विनंती करेल की बाबा समाजाच्या भावना आहेत, तुम्ही विचार करा, याच्यामध्ये तुम्हाला काय मागं फिरता आलं तर लगेच फिरा, हे सांगणार आहे।
अण्णा, त्याचवेळी ज्या पद्धतीने तुमच्यावर जैन समाज तिथं काहीसा आक्रमक सुद्धा झालं, काही घोषणाबाजी तुमच्या विरोधात देण्यात आले, जेव्हा चर्चा करून बाहेर आलात तेव्हा थोड्याशा काही तिथं घेराव घातलं अण्णा उशिरा आलात. सुरुवातीपासून जी मंडळी होती तुम्हाला सांगतील कदाचित की सुरुवातीपासून व्यवस्थित अर्धा तास शांततेने ते बोलले, मी बोललो. आतमध्ये 250-300 लोक जी होती त्यांनी शांततेने ऐकलं. गाडीत बसताना 2 माणसं कोणीतरी आले, घोषणा देत होते की रद्द करा. एवढाच विषय झाला. ठीक आहे ना, त्यांच्या भावना असतील, त्याच्यामध्ये त्यांना कोणी काय पाठवलं का काय पाठवलं मला माहीत नाही, पण घोषणेचा विषय नव्हता. स्वतः जैन मुनींनी त्या गुरुदेवांनी सांगितलं होतं की याच्यात कोणीही एकही शब्द बोलणार नाही, जे मी बोलणार आणि ते बोलणार, आणि आम्ही बोललो. त्यामुळे बाहेर जे कोण 2-3 लोक कोणीतरी येऊन ओरडत होते, कदाचित त्यांनी बोलू नाही घेतलं असेल. अण्णा, त्याचवेळी ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणामध्ये तुमच्यावर आरोप प्रत्यारोप होत होते, पर्सनल काही गोष्टी तुमच्या समोर आणण्यात आल्या. आत्ता जर आपण बघितलं तर थेट त्यांचे नेते अर्थात रवींद्र धंगेकरांचे नेते एकनाथ शिंदेंनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. ज्या पद्धतीने महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला जातो हे होऊ नये, एक चांगल्या पद्धतीने तिथं वातावरण राहावं, मात्र ते होईल अशी अपेक्षा आहे तुम्हाला पुढका? त्यांचं तर म्हणणं आहे की आरोप प्रत्यारोप असं सुरूच राहणार. ठीक आहे, ते शिंदेसाहेब आणि त्यांचा पक्ष त्यांचे कार्यकर्ते बघतील, त्याला मी काय सांगणार. शिंदेसाहेबांनी सांगितलं, शिंदेसाहेब पाहतील, मी काय बोलणार. एका बाजूला शिंदेसाहेब हे सांगतात आणि दुसऱ्या बाजूला उदय सामंत साहेब पुण्यात येतात आणि पुण्यातल्या या सगळ्या माहितीतल्या अंतर्गत कलाबद्दल जेव्हा तुम्ही लोक त्यांना विचारता तेव्हा ते पुण्याचं विचारल्यावर ते ठाण्याचं सांगतात. आता याचा अर्थ काय घ्यायचा आहे त्यांनीच सांगावं. त्यामुळे पुण्यासाठी ठाण्यासाठी पुणे आहे का त्यांनी सांगावं, मी कशाला बोलतो. त्यांचं म्हणणं आहे की भाजपचे काही नेते एकनाथ शिंदेंना थेट टार्गेट करतात असं उदय सामंत म्हणाले, आणि त्यामुळे कदाचित ते पुण्याचा विषय आता क्लिअरिटी स्पष्टता आहे. मी कशाला बोलायला पाहिजे, दिसतंय लोकांनाही दिसतंय की कशासाठी चाललंय. तुम्ही सांगताय तर ऐकताय का नाही ऐकत ते तुमचा विषय, माझा काय नाही. माझा नेता मला जे सांगेल ते मी ऐकतो आणि तेच करतो. देवेंद्रजींनी पुढं कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये पावलं सांगितली आणि कधीपर्यंत हा विषय सुटू शकतो? 8 दिवसापासून देवेंद्रजी मला सांगतायत की याच्यामध्ये समाजाच्या ज्या भावना आहेत त्या लक्षात घेऊन शांततेच्या मार्गाने याच्यात काय आपल्याला मार्ग काढता येईल, हा विषय कसा थांबवता येईल, संपवता येईल, यासाठी काम करायचं आहे. तर मला असं वाटतं आज माझी प्रत्यक्ष भेट झाल्यानंतर मी रात्री त्यांच्याशी बोलेल आणि याच्यात निश्चित मार्ग निघेल. आणि शेवटचा प्रश्न विचारतो, तिथं जे धर्मगुरू आहेत, गुरु आहेत जैन समाजाचे, त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की 1 तारखेपर्यंत जर हा विषय मिटला नाही तर ते अन्नत्याग करणार आहेत. अशा पद्धतीने तोपर्यंत हा विषय सुटेल त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल? त्यांच्या त्याच भावना लक्षात घेऊन त्यांचं तेच आव्हान जे त्यांनी केलंय तेच विचारात घेऊन निश्चितपणे तोपर्यंत हा विषय लांबणार नाही, त्याच्या आत हा विषय संपेल अशी मी त्यांना त्यासाठी मी आश्वस्त केले. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की मी ह्याच्यामध्ये निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न करीन आणि हा विषय थांबवता कसा येईल, हा रद्द कसा करता येईल, हा 100% त्याच्यामध्ये प्रयत्न राहील. अर्थात जैन बोर्डिंगच्या जागेवरून जो प्रकार या ठिकाणी सुरू होता, आरोप प्रत्यारोप सुरू होते, थेट आता केंद्रीय राज्यमंत्री त्या ठिकाणी गेलेत आणि स्वतः कशा पद्धतीने हा संपूर्ण विषय मार्गी लागेल आणि लवकरात लवकर पुन्हा एकदा जैन समाजाला ती जागा मिळेल यासाठी प्रयत्न ते करणार आहेत आणि आंदोलनाची वेळ येणार नाही असं देखील ते या ठिकाणी आश्वासित करतायत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.